असतो ना त्यांना खूपच जास्त त्रास होतो. तर त्यांनी हे ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे. हे जे पान आहे ना खूप जास्त उपयोगाचं आहे. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आज हे याचं झाड दिसत असेल, पत्थर चट्टा. तर हा त्याचं झाड आहे. तर बघा इथे ना आज मी ह्या पानाबद्दल मला जेवढी माहिती आहे आणि म्हणजे आम्ही जेवढं याच्याबद्दल एक्सपिरियन्स घेऊन आहोत ते तुमच्यासोबतसुद्धा मला शेअर करावीशी वाटली. तर तुम्हाला व्हिडिओ चालू करण्याआधी ह्या झाडाच्या पानाचा उपयोग सांगण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंटसुद्धा मला कळवायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता व्हिडिओ चालू करूया. तर तुम्हाला ना मी हे झाड दाखवते. तर तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे ना, जवळून दाखवते मी याचं पान. हे बघा, हे याचं पान असं असते. तर हे जे झाड आहे ह्याला पत्थर चट्टा असे म्हणतात आणि याला पानफुटीसुद्धा म्हणतात. तर बघा ह्याचा उपयोग ना ह्याचा उपयोग कशासाठी होते तेच मी तुम्हाला आज ना सांगणार आहे. तर बघा याला ना मराठीमध्ये पाषाण भेदसुद्धा असं म्हटले जाते. हे जे झाड आहे ना हे आयुर्वेदामध्ये या झाडाला ना खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर हे बघा मी सगळ्यात आधी सांगते, हे जे पान आहे ना ज्यांना स्टोन वगैरे असते ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप लाभदायक आहे. तर नक्की म्हणजे स्टोन असते ना त्यांच्यासाठी मी सांगते. हे जे पान आहे ना, एक पान तुम्हाला मी दाखवते तोडून. तर बघा हे असं पान असते. हे बघा ह्या पानामध्ये ना 2 मिरे सकाळी उठल्यानंतर म्हणजे काही आपण ब्रश केल्यानंतर डायरेक्ट ह्याच्यामध्ये हे पान वगैरे धुवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 2 मिरे टाकून हे असं जे आपण पान खातो ना तसं खाऊन घ्यायचं मस्त चावचाव करून. याच्याने ना जे किडनी स्टोन वगैरे असते ना ते बाहेर निघते आणि आपल्याला खूप त्रास होतो किडनी स्टोन असते तेव्हा. तर हे माहिती आहे का 8 दिवस कंटिन्यू घ्यायचं असते. महिन्यातनं 8 दिवस कंटिन्यू घ्यायचं असते. म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या माहितीवर तुम्ही जाऊ नका. जर जास्तच तुम्हाला म्हणजे त्रास असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना जाऊन एकदा त्यांचासुद्धा सल्ला घ्या. तर पण हे जे पान आहे ते मूतखड्यासाठी ना खूप लाभदायक आहे. ह्याची मी गॅरंटी देते. जर काय असतो ना त्यांना खूपच जास्त त्रास होतो. तर त्यांनी हे ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे. हे जे पान आहे ना खूप जास्त उपयोगाचं आहे. मी माहिती आहे का ह्या पाण्याची ओळख कशी असते? तर बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. हे बघा हे याचेसुद्धा प्रकार असतात. कोणते ना असे ह्याचं बघा हे थोडं काळपट आहे देठ आणि हिरवंसुद्धा असते. याचं देठ आहे ना हिरवं असते. आणि बघा हे जे आहे ना याशी छान अशी याला डिझाईन असते आणि याचं पान हे खूप जाड असते. मी तोडून लागते बघा. तोडल्यानंतर असा आवाज येते. हे बघा असं हे जाड असते आणि याचा स्मेलसुद्धा काही खराब वगैरे नाही आहे, चांगलाच आहे स्मेल. तर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला स्टोन वगैरे असेल ना तर तुम्ही हे महिन्याभरात ना 8 दिवस घ्यायचं. हे सकाळी सकाळी अनुषपोटी खाल्ल्याने चांगलं राहते. आपलं लघवी वाटे ना निघून जाते जे आपलं स्टोन वगैरे असते ना तो. असं म्हणतात की जिथे जखम वगैरे असेल ना तिथे सुद्धा हे वापरू शकतो. पण ह्याचं मी काही सांगत नाही गॅरंटीने, कारण की त्याचा एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला नाही आहे. पण हे जे स्टोन आहे ना त्याच्यासाठी आम्ही गॅरंटीने म्हणजे मी परत एकदा सांगते, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणाचंही ऐकायचं नसते. पण हे मूतखड्यासाठी खूप जास्त उपयोगाचं आहे.
आपल्या पोटात वगैरे दुखत असेल, पचनशक्तीसाठी सुद्धा हे छान आहे म्हणते. पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह नाही हे स्टोनवरती आहे. बाकी तर मला माहिती नाही, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगलेली आहे. जर तुम्हालाही त्रास असेल ना तर ट्राय करून बघायला काही हरकत नाही आणि एकदा डॉक्टरलासुद्धा विचारा. आमच्याकडे मी स्वतः बघलेली आहे, हे ट्राय करतात. हे जे पान आहे ना, या पानामध्ये 2 मिरे घेऊन ना सकाळी अनुषापोटी खाते महिन्यातनं 8 दिवस. तर त्याच्याने स्टोन हा कमी होतो, त्रास होत नाही, बिलकुल त्रास होत नाही. तर नक्की एकदा ट्राय. तर बघा, एक टीप लक्षात ठेवा फ्रेंड्स, आपण जेव्हा केव्हाही कोणताही आपण घरगुती उपाय करतो ना, तेव्हा आपण एकदा त्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण की ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी परत सांगते, एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणाचीही गोष्ट म्हणजे ऐकायची नसते. तर चला मग, हा होता आजचा मस्त उपयोगाचा व्हिडिओ. हे जे पान आहे ते खूप उपयोगाचं आहे. माहिती आहे का, याचे प्रकारसुद्धा असतात. हे बघा, याचं पान जरी ना तुम्ही घेऊन लावलं ना म्हणजे कुठे पण मातीमध्ये, तर ते लागते, पानसुद्धा लागते. तर बघू शकता, हे याच्यामध्ये पानं पडूच ना हे एवढे सारे झालेले आहे. तर बघा, आणि छान आहे, मुतखड्यासाठी खूप छान आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट्स मला कळवायला अजिबात विसरू नका. जर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा माझ्या सांगण्यात चुकी झाली असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी ते म्हणजे मलाही माहिती होईल. तर बघा, असा होता आजचा व्हिडिओ. तर चला मग, परत भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर बाय. ऑडिओ जंप.